हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू द इन्फिनिटी फाउंडेशन अकॅडमी. आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण किंगडम प्लॅन्टीचा जो काही राहिलेला भाग आहे तो आपण इथे कंप्लीट करणार आहोत. चला तर आता आपण किंगडम प्लॅन्टीचं एक क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करूता. चला तर बघा, आपण अगोदर पण सांगितलेलं आहे किंगडम प्लॅन्टी जे आहे, किंगडम प्लॅन्टीमधले कॅरेक्टर्स जे आहेत, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम प्लॅन्टी, तर ते आपण या ठिकाणी पाहूता. तर सर्वप्रथम किंगडम प्लॅन्टी जे आहे, पेनचं थोडंसं वाढवून घेऊता. किंगडम प्लॅन्टी मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, किंगडम प्लॅन्टी हा फर्स्ट क्रायटेरिया जो आहे 5 किंगडम सिस्टीमचा, त्याच्यामध्ये कोणता येतो? प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे? कोणता आहे बाळांनो? चला, व्हेरी गुड, आन्सर इज युकॅरियोटिक. दॅट मीन्स किंगडम प्लॅन्टी जे आहे, किंगडम प्लॅन्टीमध्ये जेवढे काय मेंबर्स आहेत, ऑल द मेंबर्स ऑफ द किंगडम प्लॅन्टी आर युकॅरियोटिक. दॅट मीन्स दे आर हॅव्हिंग ट्रू अँड वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. ट्रू वेल डिफाईन्ड किंवा डेव्हलप्ड न्यूक्लियस म्हणू आपण त्याला. यांच्यामध्ये काय बघायला भेटतं? ट्रू वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट क्रायटेरिया आपण पाहतो. आता किंगडम प्लॅन्टी हे युनिसेल्युलर आहेत का मल्टीसेल्युलर आहेत? चला सांगा पटकन उत्तर. चलो, राइट आंसर दैट इज द मल्टीसेल्युलर. ऑल द मेंबर्स ऑफ किंगडम प्लॅन्टी आर मल्टीसेल्युलर, दैट इज मेड अप ऑफ मेनी सेल्स. मेड अप ऑफ मेनी सेल्स. मेनी सेल्सपासून बनलेले आहेत बाळांनो, मेनी सेल्स. आता बघा या ठिकाणी पुढे आपल्याला ज्यावेळेस आपण फर्स्ट डिव्हिजन आपण घेत असतो त्यामध्ये अल्गीमध्ये काही युनिसेल्युलर मेंबर्स पण आहेत, काही युनिसेल्युलर मेंबर्स पण आहेत. बट आपण मोस्टली जे किंगडम प्लॅन्टीचे कॅरेक्टर्स घेतो ते काय घेत असतो? मल्टीसेल्युलर. ओके, चल. त्यानंतर बाळांनो यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन, व्हॉट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ किंगडम प्लॅन्टी? किंगडम प्लॅन्टीमधले जे प्लॅन्ट्स असतात हे प्लॅन्ट्स स्वतःचं जेवण स्वतः बनवतात की दुसऱ्यांनी बनवलेलं खातात? तर बघा सांगा लवकर काय आहे? तर मोड ऑफ न्यूट्रिशन यांचं आहे ॲटोट्रॉपिक. कोणतं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे? ॲटोट्रॉपिक. मग ॲटोट्रॉपिक म्हणजे काय? मेक देअर ओन फूड. हे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात का? यस, मेक देअर ओन फूड. स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. कसं बनवतात? ओन फूड. कसं बनवतात? तर बघा यांच्यामध्ये दे आर ॲटोट्रॉपिक. दे आर हॅव्हिंग ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. का? कारण ते स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. कशा पद्धतीने बनवतात मित्रांनो? तर यांच्याकडे काय आहे? यांच्याकडे एक प्रोसेस होत असते. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. कोणती प्रोसेस आहे? फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. आणि फोटोसिंथेसिस हे का करू शकतात? कारण यांच्याकडे एक सेल ऑर्गेनेल आहे ज्याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. आणि ह्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये कोण आहे मित्रांनो? तर या फोटोसिंथेसिस कशामुळे होतं? तर क्लोरोप्लास्टमुळे होतं. आणि क्लोरोप्लास्टमध्ये कोण आहे? तर क्लोरोप्लास्टमध्ये आहे कोण? क्लोरोफिल. कोण आहे? क्लोरोफिल आहे. अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल द प्लांट्स कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस अँड ड्यू टू दॅट दे आर ॲटोट्रॉपिक इन नेचर. कोणतं नेचर आहे यांचं? ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. कशामुळे आहे? तर ते स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात. आणि का बनवू शकतात? कारण ते फोटोसिंथेसिस करतात. आपण करू शकतो का? करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण आपल्यामध्ये क्लोरोफिल नाही. ओके, चला तर ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पाहिला. त्यांच्यानंतर यांची जी लाईफस्टाईल आहे हे काय आहेत? नेचरमध्ये यांचा रोल काय आहे? हे प्रोड्युसर आहेत, कन्झ्युमर आहेत, सॅप्रोफायटिक आहेत, डिकम्पोजर्स आहेत, काय आहेत? तर हे जे असतात किंगडम प्लॅन्टी दे आर प्रोड्युसर इन नेचर. काय आहेत? हे प्रोड्युसर आहेत. काय आहेत हे बाळांनो? दे आर प्रोड्युसर इन नेचर. दॅट मीन्स हे प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी आहे यांच्याकडे. एनर्जी फॉर्मेशन करण्याची ॲबिलिटी आहे. एनर्जी जी आहे, आपल्याला जी एनर्जी अवेलेबल होते ही एनर्जी कोणापासून अवेलेबल होत असते? प्लॅन्ट्सपासून होत असते. म्हणून यांचा रोल काय आहे? प्रोड्युसर आहेत. त्याच्यानंतर आणखी एक क्रायटेरिया यांचा राहिलेला आहे, तो म्हणजे यांच्यामध्ये सेल वॉल आहे का? यस, दे आर हॅव्हिंग द सेल वॉल. यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का? यस, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. आणि तो कशापासून बनलेला आहे? तर सेल्युलोजपासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे? सेल्युलोजपासून यांच्यामधला जो सेल वॉल आहे तो इथं बनलेला आहे. त्याच्यामुळे आपण बघत असतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लांट सेल अँड द ॲनिमल सेल, अशा पद्धतीचा क्वेश्चन येतो. त्यावेळेस आपण सांगत असतो प्लांट सेल दे आर हॅव्हिंग अ सेल वॉल
यांच्यामध्ये सेल वॉल आहे अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ सेल वॉल दे आर हॅव्हिंग अ फिक्स शेप. आपण जर प्लांट सेलचं कधी जर डायग्राम जर काढली तर आपल्याला डायग्राम कशा पद्धतीने काढतो आपण, असे बेन्झीन रिंग स्ट्रक्चर सारखे आपण डायग्राम काढत असतो का, यांचा फिक्स शेप आहे. ॲनिमल सेल जर काढायचं म्हटलं तर ॲनिमल सेल आपण अशी काढतो. ओके, तर हे कशामुळे पॉसिबल आहे, कारण प्लांट सेल जे असते प्लांट सेलमध्ये सेल वॉल असतो आणि हा सेल वॉल मेनली कंपोज असतो सेल्युलोजपासून. ओके, मला वाटतं आपल्याला सर्वांना हे क्लिअर झालेलं असेल. आता आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊता, जे म्हणजे ॲक्च्युअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम. तर हा पण पार्ट आपण अगोदर पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये किंगडम प्लांटी इट इज डिवायडेड इंटू 2 सब किंगडम. किंगडम प्लांटीला काय केलेलं आहे, 2 सब किंगडममध्ये या ठिकाणी डिवाईड केलेलं आहे. आणि हे जे 2 सब किंगडम आहेत ते कोणकोणते आहेत, तर पहिला सब किंगडम आहे क्रिप्टोगॅमी, दुसरा सब किंगडम फिनोरोगॅमी. ओके, आता बघा, आता हे जे काय किंगडम प्लांटीचं जे काय डिव्हिजन केलेलं आहे इंटू 2 सब किंगडम, इट इज डन बाय द कोण केलेलं आहे, इचलर आयचलर असं म्हणत असतात, यांचं नाव घेत असतात. ही वॉज अ बॉटनिस्ट आणि आयचलरने त्या ठिकाणी प्लांट किंगडमला 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. आपण अगोदर पण सांगितलेलं, तरी पण आपण याला रिवाईज करूता. तर बघा, यामध्ये क्रिप्टोगॅमीचा अर्थ असा होतो की द ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव्हिंग देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हिडन. क्रिप्टोचा अर्थ काय असतो बाळांनो, हिडन असतो, हिडन. ओके, आणि गॅमी म्हणजे मॅरेज असते, हिडन मॅरेज म्हणतात त्यांना. पण क्रिप्टोगॅमी म्हणजे काय, तर यांच्यामध्ये जे काय रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत हे हिडन आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स यांचे दिसत नाहीत. त्यामुळे यांच्यामध्ये आपण पाहत असतो काय आहेत यांचे मेजर कॅरेक्टर्स, प्लांट्स विदाउट फ्लावर्स ऑर सीड्स. यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचे फ्लावर्स नाहीत, बिकॉज फ्लावर्स आर द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. मग फ्लावर्स तयार करतात का हे, नाही. सीड्स तयार करतात का, नाही. फ्लावर नाही तर सीड पण तयार करत नाहीत. आणि जनरली यांचं जे काय रिप्रोडक्शन असतं, रिप्रोडक्शन इट इज मेनली बाय द स्पोर्स. रिप्रोडक्शन हे स्पोर्सच्या मदतीने करतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो, क्रिप्टोगॅमी म्हणतो. यांच्याकडे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दे आर हिडन, दे आर नॉट ओपनली प्रेझेंट. नेक्स्ट, आता क्रिप्टोगॅमीमध्ये किती डिव्हिजन येतात प्लांट किंगडमचे, तर प्लांट किंगडमचे 3 डिव्हिजन येतात. कोणकोणता येतो, पहिला येतो थॅलोफायटा, दुसरा कोणता येतो ब्रायोफायटा, आणि तिसरा कोणता येतो टेरिडोफायटा. हे जे 3 डिव्हिजन्स आहेत, द 3 डिव्हिजन्स ऑफ किंगडम प्लांटी आर अंडर द सब किंगडम क्रिप्टोगॅमी. कोणकोणते, पहिला थॅलोफायटा, दुसरा ब्रायोफायटा आणि तिसरा टेरिडोफायटा. ओके, चला नेक्स्ट. दुसरे असतात फिनोरोगॅमी. फिनोरोगॅमी म्हणजे ज्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे ओपनली प्रेझेंट आहेत, ज्याच्यामध्ये आपण सांगत असतो किंवा या ठिकाणी हे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये फ्लावर्स आहेत का, यस दे आर हॅव्हिंग फ्लावर्स. आणि सीड्स आहेत का, यस सीड्स पण आहेत यांच्यामध्ये, फ्लावर्स पण आहेत सीड्स पण आहेत. क्रिप्टोगॅमीमध्ये फ्लावर्स किंवा सीड्स होते का, नाही. ओके, त्याच्यानंतर यांच्याकडे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कसे आहेत, वेल डेव्हलप्ड आहेत. इकडे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच नव्हते. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स होते का, नाही. इकडे काय आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स खूप व्यवस्थितपणे तयार झालेले आहेत. आणि याच्यामध्ये किंगडम प्लांटीचे 2 डिव्हिजन येतात. पहिला डिव्हिजन जिम्नोस्पर्म्स आणि दुसरा कोणता येत असतो, एन्जिओस्पर्म्स. या ठिकाणी हे 2 डिव्हिजन्स इथे येत असतात. अँड दिस क्लासिफिकेशन इट वॉज गिवन बाय द आयचलर. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे नोट डाऊन करून ठेवा. ओके, इट इज अन इम्पॉर्टंट, कारण याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो. हे जे काय प्रत्येक पॉईंट दिलेले आहेत, ह्या प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला इथं खूप चांगल्या पद्धतीचा MCQ या ठिकाणी तयार होत असतो. अँड इट इज रिक्वायर्ड फॉर बोथ द एक्झाम. होमी बाबा एक्झामसाठी पण हा महत्त्वाचा आहे, त्याचसोबतच जे आपली शाहू स्क्रीनिंगची एक्झाम आहे त्याच्यासाठी पण हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. दोघांमध्ये पण यांचे क्वेश्चन्स विचारले जातात. चला, तर आता नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊ. आता क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता प्लांट्सचं क्लासिफिकेशन तर करायचं आहे. मग आता क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण अगोदर पण पाहिलेलं आहे की क्लासिफिकेशन जर करायचं असेल तर त्यासाठी काही क्रायटेरिया असतो. तर बघा, सर्वात पहिला जो क्रायटेरिया आहे, इट इज ऑल अकॉर्डिंग टू द 9th स्टँडर्ड टेक्स्टबुक. आपण हा जो काय पार्ट घेतलेला आहे, हा 9th क्लासच्या टेक्स्टबुकनुसार आपण पार्ट घेतलेला आहे. ओके, चला, तर बघा, फर्स्ट क्रायटेरिया जो आहे, द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. प्लांट्समध्ये जे काय ऑर्गन्स आहेत, ऑर्गन्स कोणते आहेत प्लांट्समधले मेन ऑर्गन्स आहेत, रूट, स्टेम अँड लीफ. दीज आर द 3 मेन ऑर्गन्स ऑफ प्लांट्स. आता या ठिकाणी प्लांटमध्ये सर्वांमध्येच हे ऑर्गन्स असतात का, नाही. सर्वांमध्ये ऑर्गन्स आहेत का, नाही. मग काही जणांमध्ये आहेत, काही जणांमध्ये नाहीत. देअरफॉर इट इज द फर्स्ट क्रायटेरिया. ज्यांच्यामध्ये आहेत त्यांचा वेगळा गट आहे, ज्यांच्यामध्ये नाहीत त्यांचा वेगळा गट आहे.
समजतंय? म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ ग्रुप्स तयार केलेले आहेत बेस्ड ऑन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. ओके, चला नेक्स्ट जो क्रायटेरिया यूज केलेला आहे तो म्हणजे आहे प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. ओके, तर आता बघा कंडक्टिंग टिश्यू म्हणजे कोणते आहेत. कंडक्टिंग टिश्यू आपल्याकडे प्लांट्समध्ये दोनच प्रकारचे असतात. एक असतो झायलम जो की सर्वांना माहिती आहे आणि दुसरा असतो फ्लोएम. ओके, झायलम अँड फ्लोएम, दीज आर द टू कंडक्टिंग टिश्यूज. आता हे जे काय दोन कंडक्टिंग टिश्यू आहेत ज्याच्यामध्ये झायलम आहे, झायलम काय कंडक्ट करत असतो बाळांनो? सांगा लवकर पटकन, काय कंडक्ट करत असतो? सर्वांनाच माहिती आहे, इट इज अ वॉटर कंडक्टिंग टिश्यू. कोणता टिश्यू आहे? वॉटर कंडक्टिंग. प्लांटमध्ये जे काय वॉटर कंडक्ट केलं जात असतं फ्रॉम रूट टू द शूट, रूटपासून फ्रॉम द टिप ऑफ द रूटपासून टू द टिप ऑफ द शूट जे काय वॉटर कंडक्ट केलं जात असतं ते कोण कंडक्ट करत असतं? झायलम कंडक्ट करत असतो. इट इज सिमिलर टू द पाईपलाईन. कंडक्टिंग टिश्यू म्हणजे पाईपलाईन असते. काय असते? पाईपलाईन असते. आणि दुसरं फ्लोएम जो आहे, फ्लोएम काय कंडक्ट करतो बाळांनो? तर काय कंडक्ट करणार आहे? हा फूड कंडक्ट करणार आहे. काय कंडक्ट करणार आहे? फूड. जे काय फूड तयार होत असतं लिव्जमध्ये ते जे ट्रान्सफर होतं टू द ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट ते कोण ट्रान्सफर करतं? तर फ्लोएमच्या माध्यमातून ट्रान्सफर तिथं केलं जात असतं. समजतंय? ओके, चला. तर मग आता हे झायलम आणि फ्लोएम प्लांट्सचे जेवढे काय मेंबर्स आहेत किंगडम प्लांटीचे ह्या सर्वांमध्ये प्रेझेंट आहेत का? नाही. काही जणांमध्ये आहेत म्हणून प्रेझेन्स, काही जणांमध्ये नाहीत म्हणून ॲब्सेन्स. दीज आर द टू बेसिक क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग द प्लांट्स. आता थर्ड क्रायटेरिया जो आहे दॅट इज सीड्स आर एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. यांच्याकडे पहिल्यांदा तर सीड्स आहेत का नाहीत हा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर हे सीड्स हे फ्रूट्सच्या आतमध्ये आहेत की नाही. कारण आपण याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये इथे आपण पाहिलेलं आहे की यांच्याकडे सीड्स तयार होत नाहीत, यांच्याकडे सीड्स तयार होतात. मग प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सीड्स आणि त्याच्यानंतर हे सीड्स कशामध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये आहेत का फ्रूटच्या आतमध्ये नाहीत. याच्यावरून हे डिव्हिजन्सचं क्लासिफिकेशन होतं. आता 9च्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे की इथे आणखी एक क्रायटेरिया दिलेला आहे जो क्रायटेरिया कशासाठी आहे? अँजिओस्पर्म्समधलं फर्दर डिव्हिजन आहे जे की मोनोकॉट आणि डायकॉट आहे, जे की आपण इथं घेतलेलं नाही. कारण दॅट इज पर्टिक्युलर टू द अँजिओस्पर्म्स अँड इट इज नॉट ॲप्लिकेबल टू द ऑल मेंबर्स ऑफ द प्लांट किंगडम ऑर द ऑल डिव्हिजन्स ऑफ अ प्लांट किंगडम. प्लांट किंगडमच्या सर्व डिव्हिजनसाठी ते ॲप्लिकेबल नाही म्हणून आपण इथे घेतलेलं नाही, ते आपण पुढे घेतलेलं आहे. समजतंय? ओके, चलो नेक्स्ट. चला, तर मग आता आपण फर्स्ट डिव्हिजन जो आहे किंगडम प्लांटीचा तो म्हणजे आहे थॅलोफायटा. कोणता डिव्हिजन आहे? थॅलोफायटा आहे. बघा आता थॅलोफायटा या डिव्हिजनचं काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे आपल्याला होमबाबा एक्झाम आणि शाहू स्क्रीनिंग सर्वांसाठी हे कॅरेक्टर्स एकदम व्यवस्थितपणे आपण करा. याच्यावरती MCQs खूप चांगल्या पद्धतीचे बनतात आणि आपण जर व्यवस्थितपणे जर याला अंडरस्टँड करून जर घेतलं तर आपल्याला सर्व क्वेश्चन्स तिथं सॉल्व करता येतील. ओके, चला. तर थॅलोफायटा. आता हे जे थॅलोफायटा असतात, थॅलोफायटा, फायटा मीन्स प्लांट. फायटाचा मिनिंग काय तो बाळांनो? प्लांट. फायटा म्हणजे प्लांट्स. फायटाचा अर्थ काय होतो? प्लांट्स होतो, प्लांट्स. ओके, थॅलो ज्या प्लांट्सचं स्ट्रक्चर थॅलस आहे, थॅलस ऑर द थॅलॉइड स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, थॅलॉइड ऑर थॅलस. थॅलॉइड ऑर द थॅलस स्ट्रक्चर ज्या प्लांट्समध्ये आहे बाळांनो त्याला आपण काय म्हणतो? थॅलोफायटा म्हणतो. मग आता काही जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडलेला असेल की थॅलॉइड स्ट्रक्चर म्हणजे काय किंवा थॅलस म्हणजे काय. ओके, थॅलॉइड किंवा थॅलस स्ट्रक्चर म्हणजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर ज्याला काहीही नाही, म्हणजे एकंदरीत त्याला लीव्ज नाहीत, स्टेम नाही, रूट नाही, काहीच नाही. हे असं पसरलेलं विदाऊट अनऑर्गनाइज्ड, कुठल्याही प्रकारचा ऑर्गन त्याच्यामध्ये नाहीत, त्याला आपण थॅलॉइड म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? थॅलॉइड म्हणतो. आपल्याला जर पाहायचं असेल आपण अल्गी बघतो. अल्गी म्हणजे शेवाळ. अल्गी जे पाहत असतो आपण अल्गीचं स्ट्रक्चर बघतो. अल्गीला जर हातात घेऊन जर आपण पाहिलं तर आपल्याला काय लागणार आहे? स्टेम लागते का? नाही. लीफ लागतात का? नाही. रूट लागतात का? नाही, काहीच नाही. दॅट इज कॉल्ड एज द थॅलॉइड स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? थॅलॉइड स्ट्रक्चर आपण इथं म्हणत असतो. चला बघा आता याचे काही कॅरेक्टर्स आपण पाहूया इथं. तर बघा सर्वात पहिल्यांदा प्लांट्स दीज आर मेनली ग्रोईंग इन द वॉटर. आता थॅलोफायटा
म्हणलं की फक्त आणि फक्त डोक्यात काय ठेवायची, अल्गी ठेवायची. अल्गी ठेवली की तुम्हाला सर्व कॅरेक्टर्स व्यवस्थितपणे येतील आणि तुम्हाला पूर्ण थॅलोफायटा डिव्हिजनवरचा कोणताही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. काय ध्यानात ठेवायचं बाळांनो, अल्गी. अल्गी आता अल्गी कुठे असते, जिथे जिथे पाणी तिथे तिथे अल्गी, जिथे जिथे पाणी तिथे तिथे अल्गी. जिथे पाणी असेल तिथं अल्गी येणारच. का, अल्गीला आवडतं पाणी, म्हणून जिथे पाणी पळतं तिथे अल्गी पळते. बघा, ज्या ठिकाणी पाणी थांबलेलं असेल किंवा पाणी कंटिन्युअसली प्रवाहित होत असेल, कंटिन्युअसली पाणी आहे, ओके, तर त्या ठिकाणी काय तयार होतं, अल्गी तयार होते. काय तयार होते, अल्गी. अगदी ते भिंत जरी असली, आयदर इट इज अ वॉल ऑल्सो, देन दॅर इज अ फॉर्मेशन ऑफ अ अल्गी देअर. अल्गी त्या ठिकाणी तयार होत असते. का, कारण जिथे पाणी आहे तिथे अल्गी तिथं सर्वाईव्ह करणार. तर दीज प्लांट्स मेनली ग्रो इन द वॉटर. पानी सोडून थॅलोफायटा जगू शकत नाही. फक्त आणि फक्त पाणी. क्या चाहिए इसको, पाणी चाहिए. फक्त पाणी पाहिजे. पाणी असेल तरच हे जगू शकतात, नाहीतर जगू शकत नाहीत. ज्या ठिकाणी ड्राय कंडिशन्स आहेत त्या ठिकाणी अल्गी सर्वाईव्ह करत नाही, कारण विदाऊट वॉटर अल्गी कॅनॉट सर्वाईव्ह. त्याच्यानंतर आपला जो फर्स्ट क्रायटेरिया आपण पाहिलेला होता की यांच्याकडे जे ऑर्गन्स आहेत प्लांट्सचे ते आहेत का, नाही. बघा, दे डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट, रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर, काहीच नाही यांच्याकडे. त्यामुळेच तर यांचं थॅलॉइड स्ट्रक्चर आहे. काय आहे, काय यांच्याकडे, काहीच नाही. यांच्याकडे थॅलॉइड स्ट्रक्चर कशामुळे आहे, कारण यांच्याकडे रूट नाही, स्टेम नाही, लीफ नाही, फ्लावर नाही, काहीच नाही. ओके, चला नेक्स्ट पार्ट. दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. आता बघा, हा जो काय पॉईंट दिलेला आहे हा आपल्या 9th टेक्स्ट बुकमध्ये दिलेला पॉईंट आपण इथं घेतलेला आहे. आता युनिसेल्युलर हे अगोदर घेतलं जातं असायचे, किंवा काही अल्गी आहेत जे की युनिसेल्युलर आहेत. काही ऑर्गॅनिझम्स आहेत अल्गीचेच, त्यांना ते युनिसेल्युलर आहेत आणि ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ फोटोसिंथेसिस दे आर केप्ट इन द किंगडम प्लॅन्टी. बट मोस्टली द मेंबर्स ऑफ अल्गी दे आर ऑल्सो मल्टीसेल्युलर. ते काय आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. अल्गी आपण डोळ्यांनी पाहू शकतो, आपल्याला हिरवं स्ट्रक्चर दिसतं याकडचं त्याकडला, कारण ते काय आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. काही जण आहेत युनिसेल्युलर आहेत, जे आपल्याला युनिसेल्युलर सेल आपण पाहू शकतो का, नाही पाहू शकत. मग युनिसेल्युलर स्ट्रक्चर्स आपल्याला दिसत नसतात. बट देर आर सम अल्गीज विच आर युनिसेल्युलर ऑल्सो अँड वी कॅनॉट सी दॅम. ओके, त्यामुळे यांना इथे इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यानंतर अल्गीची बॉडी शेवाळं कधी हातात घेऊन बघा, अतिशय मऊ लागेल. ओके, अतिशय मऊ हा पार्ट स्ट्रक्चर असतो, बिकॉज इट इज व्हेरी सॉफ्ट. आपण पाहत असतो, आपण जर कधी कुठल्या नदीला वगैरे गेलो, त्याच्यामध्ये आपण एंटर केलं नदीमध्ये, छोटे छोटे खाली पायाला आपल्याला दगड वगैरे लागतात आणि आपला पाय घसरतो. का घसरतो, बिकॉज त्या दगडांवरती अल्गी असतात. आणि यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांची बॉडी कशी आहे, खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट असल्यामुळं आपलं त्या ठिकाणी फ्रिक्शन होत नाही आणि आपण घसरून पडतो. ओके, फायबर लाईक बॉडी आहे. यांच्या बॉडीमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स, फायबर लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला भेटतात. कसल्या प्रकारचे स्ट्रक्चर्स, फायबर लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला यांच्या बॉडीमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यानंतर काही फ्रेश वॉटर अल्गी आहेत. फ्रेश वॉटर वाईल फ्यू आर फाउंड इन द सलाईन वॉटर. दोन्हीकडे पण आहेत. अल्गी फक्त आणि फक्त आपल्याच जिथं पाणी आहे तिथेच येणार का, नाही. ज्या ठिकाणी समुद्राचं पाणी जे आहे, जे ओशनिक वॉटर आहे, ज्याला आपण सलाईन वॉटर म्हणतो, खरट पाणी म्हणतो, तर ह्या खरट पाण्यामध्ये पण अल्गी असतात. ओशन्समध्ये अल्गी खूप जास्ती प्रमाणात पसरलेल्या असतात, तर तिकडे पण सर्वाईव्ह करू शकतात आणि फ्रेश वॉटरमध्ये पण सर्वाईव्ह करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहतो, अल्गी किंगडम प्लॅन्टीचाच बेसिक कॅरेक्टर आहे. काय, ॲटोट्रॉपिक पाहिजेत तरच त्यांना एंट्री आहे किंगडम प्लॅन्टीमध्ये. आणि मग हे कसे आहेत, इथं ॲटोट्रॉपिक आहेत. कसे आहेत हे, ॲटोट्रॉपिक या ठिकाणी आहेत. दे आर ॲटोट्रॉपिक. कशामुळे ॲटोट्रॉपिक आहेत, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल असल्यामुळं हे ॲटोट्रॉपिक या ठिकाणी आहेत, नाहीतर हे ॲटोट्रॉपिक नसले असते. ओके, नेक्स्ट. आता हा एक एक्सेप्शनल पॉईंट आहे. एक्सेप्शनल पॉईंट आहे आणि जो याच्यावरती क्वेश्चन विचारला जातोच. एखादा क्वेश्चन जर अवघड करायचं म्हणलं तर हा क्वेश्चन त्या ठिकाणी टाकला जात असतो, किंवा ही स्टेटमेंट त्या ठिकाणी टाकली जात असते. मल्टिपल स्टेटमेंट टाईप ऑफ MCQ जर आपल्याला विचारायचं असेल तर याच्यावरती टाकलं जात असतं. जनरली आता आपण ईस्ट म्हणलं की ईस्ट म्हणल्यानंतर आपल्या डोक्यात काय येत असतं, ईस्ट इज अ फंग आहे. कारण याच्या पुढचा आणखी एक टॉपिक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण हार्मफुल फंगीमध्ये आपण एक पार्ट स्टडी करत असतो ईस्टचा.
ईस्ट. तर बघा नेक्स्ट पार्ट आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. इम्पॉर्टंट काय आहे, कारण या ठिकाणी हे एक्सेप्शनल केसेस आहेत, याच्यावरती मल्टिपल स्टेटमेंट टाईप ऑफ क्वेश्चन विचारला जात असतो. कारण जनरली आपल्या डोक्यात काय असतं, ईस्ट म्हणजे काय, ईस्ट कोण आहे, कोण आहे ईस्ट, तो ईस्ट आहे फंगाय. ईस्ट कोण आहे, फंगाय. मोल्ड्स कोण आहेत, फंगाय आहेत. कोण आहेत, फंगाय. म्हणजे या ठिकाणी ईस्ट आणि मोल्ड हे जे एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पल आपण फंगायमध्ये स्टडी करत असतो. कशामध्ये स्टडी करत असतो बाळांनो, फंगायमध्ये. जे क्लास 10चे विद्यार्थी असतील, शाहू स्क्रीनिंगसाठी प्रिपेअर करणार असतील, तर त्यांना ईस्ट आणि मोल्ड हे काय आहेत म्हणून त्यांच्या लक्षात असणार आहे, किंवा त्यांची जे काय स्टडी झालेली आहे ते स्टडी झालेली असते, दे आर द फंगाय. ओके. बट या ठिकाणी ईस्ट आणि मोल्ड्स यांना आपल्या 9च्या टेक्स्टबुकमध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये दिलेला आहे, थॅलोफायटा डिव्हिजनमध्ये दिलेला आहे, किंगडम प्लॅन्टीचा मेंबर म्हणून दिलेलं आहे. मग हे असं असतं का, जनरली हे असं नसतं, बट आता आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सध्या फॉलो करावं लागेल, याच्यानुसार आपल्याला मार्क भेटतील. ओके. नेक्स्ट, आता हे जे आहेत हे इकडे काय टाकलेले आहेत, बिकॉज दे डू नॉट हॅव द क्लोरोफिल. यांच्याकडे क्लोरोफिल नाही, बट यांचे जे स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर जे आहे, यांचं बॉडी स्ट्रक्चर हे थॅलॉइड आहे. यांचं बॉडी स्ट्रक्चर हे थॅलॉइड आहे. ईस्ट आणि मोल्ड्स यांना थॅलोफायटामध्ये का टाकले, यांना थॅलोफायटामध्ये का टाकलेलं आहे, तर त्याचं एकमेव रिझन असं आहे की दीज टू फंगीज दे आर हॅविंग अ थॅलॉइड स्ट्रक्चर, देअरफॉर दे आर केप्ट इन द थॅलोफायटा. आणि हे फक्त आपल्या या बुकमध्ये इथं दिलेलं आहे. आणि सर्वात लास्टला आपल्यासाठी जे की इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, एक्झाम्पल्स, स्पायरोगेरा, युलोथ्रिक्स, त्याच्यानंतर हे कॅरेक्टर्स नाही, कारा पाहिजे, कारा पाहिजे इथं. त्याच्यानंतर ओल्वा आणि सॅरगॅसम. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डिव्हिजन थॅलोफायटा. सर्वांनी हे व्यवस्थितपणे एक्झाम्पल्स ध्यानात ठेवा. एक्झाम्पल्सवरती पण खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. आता याच्यामधला आणखी एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे कोणता आहे, या ठिकाणी ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दिस इज डायग्राम ऑफ अ स्पायरोगेरा. आपल्या सर्वांनाच माहिती असेल ही डायग्राम कशाची आहे, स्पायरोगेरा. स्पायरोगेरा इट इज अ फिलामेंटस स्ट्रक्चर आहे स्पायरोगेराचं. ओके. आणि फिलामेंटस हा एक वेगळा फिलामेंट आहे. इथून हा जो काय पार्ट आहे, हा इथून हा एक फिलामेंट आहे, हा एक फिलामेंट आहे. ओके. हा वेगळा फिलामेंट, हा वेगळा. ओके. फिलामेंटस बॉडी आहे, आणि याची बॉडी जर ब्रेक झाली तर इट इज गोइंग टू गिव्ह राईज टू द न्यू ऑर्गॅनिझम. इथून जर ब्रेक झाली तर हा न्यू ऑर्गॅनिझम इथं तयार होत असतो. आता याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स जे की होम बाबा एक्झाममध्ये विचारलेले आहेत, आणि इवन शाहू स्क्रीनिंगमध्ये पण विचारलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा यांच्यामध्ये जो काय आहे की विच टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट, तर दे आर हॅविंग द स्पायरल क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट हा अदर मेंबर्स ऑफ प्लॅन्टी सारखा नाही. दे आर हॅविंग अ स्पेशल टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट. यांच्याकडे स्पेशल टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट आहे, जो कसा आहे तिथं स्पायरल आहे. कसा आहे, स्पायरल आहे. ओके. स्पायरल टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट या ठिकाणी आपण पाहू शकतो. कसला आहे क्लोरोप्लास्ट, स्पायरल टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट आहे. कोणता आहे बाळांनो, स्पायरल टाईप ऑफ क्लोरोप्लास्ट या ठिकाणी आपण इथं पाहू शकतो. हा फक्त स्पायरोगेरामध्ये, स्पायरल क्लोरोप्लास्ट हा एक त्या ठिकाणी विचारला जात असतो. त्याच्यानंतर आणखी क्वेश्चन जो विचारला जातो ते म्हणजे पायरेनॉइड. तो एक कशामध्ये विचारला जातो, पायरोनॉइड हा जो काय पार्ट आहे, हा पायरोनॉइड इट इज असोसिएटेड विथ द क्लोरोप्लास्टशी असोसिएटेड असणारा जो काय पार्ट आहे तो म्हणजे पायरोनॉइड आहे. मग पायरोनॉइडचं काय काम असतं, इट हेल्प्स इन फोटोसिंथेसिसमध्ये हा काय करत असतो, मदत करत असतो. ओके. हेल्प्स इन फोटोसिंथेसिस. पायरोनॉइड इट इज गोइंग टू हेल्प इन द फोटोसिंथेसिस. तर याच्यावरती अगोदर पण होमबाबामध्ये आणि तसेच शाहू स्क्रीनिंगमध्ये क्वेश्चन विचारले आहेत, तर आपल्याला हे माहिती पाहिजे. ओके. समजते. नेक्स्ट चला, इथे आपला कोणता थॅलोफायटाचा डिव्हिजन कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट जो आहे आपल्याकडे तो म्हणजे आपला डिव्हिजन ब्रायोफायटा. कोणता, ब्रायोफायटा डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन. याचे काही कॅरेक्टर्स आपण पाहूता. तर सर्वात पहिलं जे काही कॅरेक्टर आहे ब्रायोफायटा, दीज आर ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम.
ॲनिमल किंगडममध्ये ॲम्फिबियन्स माहिती असतील आपल्याला, उभयचर म्हणतो आपण त्यांना, उभयचर, जे पाण्यामध्ये पण राहू शकतात आणि जमिनीवरती पण राहू शकतात. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला आपण उभयचर म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण त्यांनाच ॲम्फिबियन्स म्हणत असतो. ओके, ॲम्फिबियन्स विच कॅन लिव्ह ऑन बोथ द लँड ॲज वेल ॲज द वॉटर. ओके, दोन्हीकडे पण जे राहू शकतात त्यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. मग आता यांना काय मिळाला, ब्रायोफायटा इज ॲम्फिबियन ऑफ प्लांट किंगडम. आता याच्यावरती एक खूप भारी प्रश्न तयार होतो, वाय द ब्रायोफायटा आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. प्लांट किंगडमचे ॲम्फिबियन्स यांना का म्हणलं आहे. तर बघा बाळांनो, यांचं जे काही रिझन आहे वाय दे आर कॉल्ड, ते म्हणजे हे दोन्हीकडे पण राहू शकतात. हे पण तेवढंच खरं आहे की ब्रायोफायटा अशा प्रकारचे प्लांट्स आहेत की जे काय असतात, ॲम्फिबियन्ससारखं, म्हणजे हे एकंदरीत चिखलामध्ये राहू शकतात, की जिथे पाणी पण असेल आणि जमीन पण असेल अशा भागामध्ये हे राहू शकतात. पण याच्यामुळे यांना ॲम्फिबियन म्हणले का, नाही. तर यांचं रिझन जे आहे ते रिझन खूप इम्पॉर्टंट आहे. दे रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन. यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी कशाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी कशाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. पाणी असेल तरच यांचं रिप्रोडक्शन होतं, नाही तर नाही. ॲम्फिबियन्सला काय पाहिजे, वॉटर पाहिजे. विदाऊट वॉटर दे कॅनॉट रिप्रोड्यूस. त्यांचं रिप्रोडक्शन होणार नाही, कारण फर्टिलायझेशनसाठी त्यांना काय पाहिजे, तिथं पाणी पाहिजे. ओके, त्याच्यानंतर यांची बॉडी जर आपण पाहिली, बॉडी इज फ्लॅट, चपटी बॉडी असते, एकदम चपटी, फ्लॅट, रिबन लाईक, लॉंग, विदाऊट ट्रू रूट, स्टेम अँड लीफ. यांच्यामध्ये ट्रू रूट, स्टेम आणि लीफ नाही. मग कसले आहेत, फॉल्स आहेत का, खोटे खोटे आहेत का, येस खोटे खोटे आहेत. आता काही जण म्हणतील हे काय नवीन भानगड आहे. तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ ब्रायोफायटा. कोणते, फ्युनेरिया, मार्केन्शिया आणि अँथोसेरॉस, हे जे आहेत हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो काय स्टाल्क आहे, स्टाल्क, कलर चेंज करू आपण. ओके, तर बघा हा जो काय स्टाल्क आहे, हा स्टेम आहे का, नाही. इट इज स्टेम लाईक, स्टेम सारखा आहे. स्टेम आहे का, नाही. स्टेम जर असेल तर स्टेमचे कॅरेक्टर्स पाहिजे याच्यामध्ये, जसं की याच्यामध्ये नोड, इंटरनोड पाहिजेत, याच्यामध्ये बर्ड्स डेव्हलप झाले पाहिजेत, याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स तयार झाले पाहिजेत. पण असं होतं का, याचं नाही. त्याच्यामुळे हा स्टेम सारखा आहे. स्टेम आहे का, नाही. त्यामुळे यांच्यामध्ये ट्रू ऑर्गन्स आहेत का, नाही. ट्रू रूट, स्टेम, लीफ आहे का, नाही. मग खोटे खोटे आहेत, म्हणजे त्याच्यासारखे आहेत. कसे आहेत, त्याच्यासारखे आहेत. जसं की स्टेमसारखा हा पार्ट आपल्याला दिसतो, इथे पण दिसतो आपल्याला स्टेमसारखा हा पार्ट, इथे पण आपल्याला हे दिसतात. हे जे दिसायलेत आपल्याला, हे जे आहेत हे स्टेमसारखे पार्ट आहेत. हे ॲक्च्युअलमध्ये स्टेम आहेत का, नाही. ॲक्च्युअलमध्ये स्टेम आहेत का, नाही. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी हे जे काही हिरवे स्ट्रक्चर्स आपण पाहतो, ऑल दीज आर द लीफ लाईक पार्ट. हे लीफ आहेत का, नाही. कारण लीफ म्हणलं की लीफचं कॅरेक्टर पाहिजे. त्याच्यामध्ये लीफ अरायझेस फ्रॉम द लीफ बेसपासून तयार झालेली पाहिजे. लीफला एज पाहिजे, मिडरिप पाहिजे, आतमध्ये वेन्स पाहिजेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत. पण याच्यामध्ये आहे का तसं काय, काहीही नाही. म्हणून हे ॲक्च्युअलमध्ये खरेखुरे लीफ आहेत का, नाही. हे लीफ लाईक पार्ट आहेत. याच्यामध्ये पण पाहू शकतो हा जो काय पार्ट आपल्याला दिसतोय, हा पूर्ण काय आहे, हा लीफ लाईक पार्ट आहे. कसा आहे, लीफ लाईक पार्ट. इथे पण आपण बघू शकतो लीफ लाईक पार्ट आहेत. ॲक्च्युअलमध्ये खरेखुरे लीफ आहेत का, हे नाही. लीफ लाईक आहेत. फोटोसिंथेसिस करतात, येस फोटोसिंथेसिस करतात का, येस करतात. बट हे लीफ आहेत का, नाही. लीफ लाईक पार्ट आहेत. ओके, नेक्स्ट आपण पाहत असतो की बाबा यांच्याकडे इथे आपल्याला रायझॉइड नावाचं स्ट्रक्चर दिसतं. ओके, कोणतं स्ट्रक्चर दिसते का, रायझॉइड नावाचं. देन व्हॉट इज रायझॉइड, रायझॉइड इट इज अ रूट लाईक स्ट्रक्चर. काय आहे हे, रूट लाईक स्ट्रक्चर आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, what are rhizoids? Rhizoids are the root like structure.
प्रेझेंट इन द ब्रायोफायटा. हे रूट आहेत का? नाही, रूट लाईक स्ट्रक्चर आहेत आणि यांचं काम असतं दे हेल्प्स इन द अटॅचमेंट टू द सबस्ट्रॅटम. जो काय सबस्ट्रॅटम असेल ज्याला चिटकून बसणार आहेत हे चिटकून बसण्यासाठी त्या ठिकाणी मदत करतात आणि यांना आपण काय म्हणतो? रायझॉइड्स म्हणतो. दीज आर नॉट अ रूट. हे रूट आहेत का ॲक्च्युअलमध्ये? नाहीत, रूटसारखे. म्हणजे ब्रायोफायटामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काय पार्ट्स आहेत हे ओरिजिनल ऑर्गन्स आहेत का? ट्रू आहेत का? नाही, तर त्याच्यासारखे आहेत, खोटे खोटे आहेत, डुप्लिकेट असल्यासारखे आहेत हे. ओके, मला वाटतं समजलं असेल आपल्याला हे. नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे येऊ. आता नेक्स्ट जो आहे आपल्याकडे क्रायटेरिया, सेकंड क्रायटेरिया कंडक्टिंग टिश्यूचा. यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू आहेत का? कंडक्शन फॉर फूड अँड वॉटर आहे का? बघू आपण. नाही, डू नॉट हॅव. यांच्याकडे झायलम किंवा फ्लोयम काहीही नाही. थॅलोफायटामध्ये होतं का? त्यांच्यामध्ये पण नव्हतं. ब्रायोफायटामध्ये आहे का? यांच्यामध्ये पण नाही. का नाही? का? वाय? असा जर क्वेश्चन विचारला तर जे थॅलोफायटा असतात, मी काय सांगितलं, ते पाण्याला सोडून राहत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे रूट स्टेम नाही, लीफ नाहीत, हाईट त्यांची जास्ती नाही, मग ते चिटकून असतात पाण्याला. मग जिथे पाणी असेल तिथं ते राहतात. मग त्यांना पाण्यासाठी सेपरेट पाईपलाईन करण्याची गरज आहे का? नाही. त्याच्यानंतर हे जे आहे तर ब्रायोफायटा, मी काय सांगितलं, ब्रायोफायटा दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज द लँड. लँड म्हणजे पूर्णपणे जमिनीवरती हे राहू शकत नाहीत, तर यांना पाणी पाहिजेच. मग त्या ठिकाणी हे पण पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये बऱ्यापैकी असतात, म्हणून यांना पण सेपरेटली कंडक्टिंग टिश्यूची गरज नाही. बॉडी इज थॅलॉइड. यांची पण बॉडी आपण थॅलॉइडसारखी असते, आपण जसं आता पाहिलं. का? कारण यांच्यामध्ये ऑर्गन्स नाहीत, व्यवस्थितपणे ऑर्गन्स नाहीत, म्हणून यांची पण बॉडी काय असते? थॅलॉइडसारखी या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो दे आर मल्टीसेल्युलर. पूर्ण इथे युनिसेल्युलर वगैरे कोणी नाहीत. ॲटोट्रॉपिक आहेत. काय आहे ते? ॲटोट्रॉपिक आहेत. फोटोसिंथेसिस यांच्यामध्ये होतं, क्लोरोफिल आहे आणि त्याच्यामुळेच हे प्लांट किंगडमचा मेंबर आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं, रिप्रोडक्शन बाय द स्पोर फॉर्मेशन, जसं की अगोदरच आपण क्रिप्टोगॅमीमध्ये पाहिलेलं आहे. क्रिप्टोगॅमीमध्ये जे रिप्रोडक्शन होत असतं, रिप्रोडक्शन मेनली टेक्स प्लेस बाय द स्पोर फॉर्मेशन, तर ते इथेच आहे. ओके, नेक्स्ट यांचे एक्झाम्पल्स जर आपण पाहिले तर मॉस, फ्युनेरिया, मार्केन्शिया, अँथोसिरॉस आणि रिक्शिया. ओके, काही जण याला रिक्षा म्हणतात. रिक्षा नाही, हे रिक्शिया आहे. ओके, रिक्षा, ॲटो रिक्षा नाही आपला, हा रिक्शिया. ओके, तर एक्झाम्पल मॉस, मार्केन्शिया, अँथोसिरॉस आणि रिक्शिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द ब्रायोफायटा. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे ध्यानात ठेवा, कारण एक्झाम्पल्सवरती खूप सारे क्वेश्चन्स येतात आणि कन्फ्यूज तुम्हाला एक्झाम्पल्समध्येच होतं. आणि खास करून जे कन्फ्युजन होत असतं ते ब्रायोफायटा आणि नेक्स्ट जो टेरिडोफायटा आहे या दोघांमध्येच कन्फ्युजन. थॅलोफायटाचे डोक्यात राहतात, एन्जिओस्पर्म, जिम्नोस्पर्म यांचे पण राहतात, बट हे दोन राहत नाहीत, तर ह्या दोघांवरती मेजर फोकस करायचा आहे आपल्याला. ओके, चला नेक्स्ट जो आहे आपण हे तर पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याकडे जो पार्ट आहे तो म्हणजे आहे टेरिडोफायटा. कोणता आहे? टेरिडोफायटा. टेरिडोफायटा यांची ओळख अशी आहे, दे आर द फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट. कोणते आहेत? फर्स्ट, पहिल्यांदा पूर्णपणे जमिनीवरती राहणारे जे काही प्लांट्स आहेत त्यांना आपण टेरिडोफायटा म्हणतो. अगोदरचे जे होते ते वॉटर आणि लँड दोघांच्या मधात त्या ठिकाणी राहत होते. थॅलोफायटा जो होता तो पूर्णपणे पाण्यामध्येच राहत होता. ओके, हे जे आहेत हे काय करतात इथं? हे पूर्णपणे जमिनीवरती राहणारे हे प्लांट आहेत. आता यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर बघा, सर्वात पहिला चेंज जो आपल्याला पाहायला भेटतो, दे आर हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड रूट स्टेम लीफ. आता हे पूर्णपणे जमिनीवरती आलेत. मग आता यांना पाणी घेण्यासाठी रूट्स डेव्हलप करावे लागले, फूड तयार करण्यासाठी लीफ तयार केले. ओके, आणि कंडक्शन करण्यासाठी खाली जे पाणी आहे त्या पाण्याला वरती घेऊन येण्यासाठी यांना स्टेम या ठिकाणी तयार करावा लागला. म्हणून यांच्याकडे आपल्याला वेल डेव्हलप ट्रू रूट स्टेम लीफ असे ऑर्गन्स यांच्यामध्ये पाहायला भेटतात सर्वप्रथम. त्याच्यानंतर यांच्याकडे सेपरेट कंडक्टिंग टिश्यू आहे. कशासाठी? फूडसाठी आणि वॉटरसाठी. जसं की आपण मगाशी सांगितलं, वॉटरसाठी कोणता असतो बाळांनो? झायलम. आणि फूडसाठी कोणता असतो? फ्लोयम. ओके, तर हे दोन्हीही कंडक्टिंग टिश्यू यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो आहे रूट स्टेम लीफ आहे त्यांच्याकडे, फ्लावर्स आणि फ्रूट्स नाहीत. यांच्याकडे फ्लावर्स आणि फ्रूट डेव्हलप होतात का? नाही, बिकॉज दे आर क्रिप्टोगॅम्स असल्यामुळे यांच्याकडे फ्लावर्स किंवा फ्रूट्स इथे तयार होत नाहीत.
ओके, नेक्स्ट जो आहे यांचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे की यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होत असतं ते जनरली स्पोर्सच्या माध्यमातून होतं. ब्रायोफायटामध्ये पण आपण सांगितलं की क्रिप्टोगॅम्स जे असतात, क्रिप्टोगॅममध्ये तिन्ही डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ह्या तिघांमध्ये पण रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ स्पोर्स होत असतं. कशाने होत असतं? विथ द हेल्प ऑफ स्पोर्स या ठिकाणी होत असतं. आता या ठिकाणी इथं काय केलेलं आहे, एक ॲडिशनल पॉईंट दिलेला विथ द स्पोर्ससोबत, ते म्हणजे जे काय स्पोर्स तयार होतात हे कुठं तयार झालेले तर बॅक साईड ऑर द पोस्टिरियर सरफेस ऑफ अ लीफ जे आहे, लीफच्या पाठीमागच्या साईडला त्या ठिकाणी काय स्पोर्स तिथे प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आपण पाहतो, एक मिनटं आपण याला रफ करतो थोडंसं, हां छान दिसतं असं. तर बघा आता या ठिकाणी यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन इट टेक्स प्लेस असेक्सुअली ॲज वेल ॲज सेक्सुअली. असेक्सुअल रिप्रोडक्शन जे की स्पोर फॉर्मेशन. असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये एक सिंगल पॅरेंट यूज होतो. मग सिंगल पॅरेंट आहे, सपोज एक प्लॅन्ट आहे इथं, ओके, आणि हे सिंगल पॅरेंट आहे, तर हा काय करणार आहे त्या ठिकाणी स्पोर्स तयार करेल, याचे स्पोर्स रिलीज करेल. तो रिलीज केलेले जे स्पोर्स आहेत हे यांना फेवरेबल कंडिशन भेटलं की हे काय करतील, एक नवीन प्लॅन्ट या ठिकाणी तयार करतील. काय तयार करतील? एक नवीन प्लॅन्ट या ठिकाणी तयार करतील. ओके, आणि जर याला सेक्सुअल रिप्रोडक्शन करायचं असेल, सेक्सुअल रिप्रोडक्शन जर करायचं असेल तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 ऑर्गॅनिझम्स असतात. किती असतात? 2 पॅरेंट्स आर रिक्वायर्ड फॉर द सेक्सुअल रिप्रोडक्शन. म्हणून या ठिकाणी झायगोट फॉर्मेशन कंपल्सरी असतं. काय असतं? झायगोट फॉर्मेशन कंपल्सरी असतं. असेक्सुअल रिप्रोडक्शन जनरली सिंगल पॅरेंट असतो म्हणून स्पोर फॉर्मेशनवरती ते चालतं. बट सेक्सुअल रिप्रोडक्शन जर करायचं असेल तर झायगोट फॉर्मेशन तिथं झालंच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर याचे काही एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी. तर नेफ्रोलेपिस, मार्सेलिया, टेरिस, ॲडियंटम, इक्विसेटम, सेलाजेनिला, लायकोपोडियम. ओके, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफायटा. हे सर्व कशाचे एक्झाम्पल्स आहेत? टेरिडोफायटाचे एक्झाम्पल्स आहेत. एवढे कॅरेक्टर्स सफिशियंट आहेत का? येस, मोर दॅन इनफ. एवढे कॅरेक्टर्स आपल्यासाठी सफिशियंट आहेत. ओके, स्कूलच्या एक्झाममध्ये जरी विचारले तर एवढे कॅरेक्टर्स लिहिले, फुल ऑन मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. ओके, चलो नेक्स्ट पार्ट जो आपल्याकडे आहे तो म्हणजे आहे डिव्हिजन जिम्नोस्पर्म. तर आता बघा मित्रांनो, आतापर्यंतचे आपण जे काय पार्ट पाहिलेला आहे तो क्रिप्टोगॅमीचा आहे, ज्याच्यामध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आपण हा पाहिला. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो म्हणजे आहे जिम्नोस्पर्म्सचा. जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म्स हे दोन्ही जे आहेत हे फेनोरोगॅम्स आहेत, ज्यांच्यामध्ये काय तयार होतात? फ्लावर्स आणि सीड्स तयार होत असतात. ओके, चला तर आता जिम्नोस्पर्म्सचे काही कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा, जनरली जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड वुडी प्लांट्स. हे जे प्लांट्स आहेत हे प्लांट्स नेहमी ग्रीन असतात, एव्हरग्रीन आहेत. हे जनरली वाळत नाही तर डीप फोलिएज वगैरे यांच्यामध्ये होत नाही, पानगळती वगैरे कमी प्रमाणात असतं आणि हे सदाहरित असलेले प्लांट्स असतात. त्याच्यानंतर कसे आहेत? पेरिनियल आहेत. पेरिनियल म्हणजे हे प्लांट्स वर्षानुवर्षे चालत राहतात. जसं की आता काही प्लांट्स असतात आपल्याकडे, जसं की आता आपण पीक घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉप्स आपण घेत असतो, पिकं घेत असतो. जे पिकं असतात हे 3 महिने 4 महिने यांचा कालावधी असतो. ऊस वगैरे असेल तर याचा कालावधी 10 महिने 12 महिने, 1.5 वर्षाचा ऊस असतो. अशा पद्धतीचे असतात. तर हे जे असतात हे वर्षानुवर्षे चालणारे हे प्लांट्स या ठिकाणी असतात, त्यांना आपण पेरिनियल म्हणत असतो. त्यानंतर आपण बघत असतो हे जे प्लांट्स आहेत उडी आहेत. उडी म्हणजे काय? यांची जी स्टेम आहे यांची स्टेम पूर्णपणे भरीव असते. आता आपण जर अशा पद्धतीनं स्टेमचं जर टीएस जर आपण पाहिला तर ही जी स्टेम असते ना ही पूर्ण पॅक असते, ही पूर्ण भरलेली असते. ही पूर्ण काय असते? भरीव असते. लाकूड तयार झालेलं असते यांचं, खूप चांगल्या पद्धतीचं लाकूड तयार होत असतं. ओके, आतमध्ये पोकळ वगैरे असं काही यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. अशा प्रकारचे जे असतात त्यांना आपण उडी स्टेम म्हणत असतो. त्यानंतर आपण बघत असतो यांच्यामध्ये जे काय स्टेम असतात, स्टेमला कसल्याही प्रकारचे ब्रँचेस नसतात, काहीच ब्रँचेस नाहीत. आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूया. ओके, या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता हे जे आहे हे सायकसचं प्लांट आहे. सायकस सर्वांना माहिती असेल, अशा प्रकारचे प्लांट पाहिले. याला ब्रँचेस दिसत आहेत का? ब्रँचेस नाहीत. याला कसल्याही प्रकारचे ब्रँचेस या ठिकाणी नाहीत. डायरेक्टली आपल्याला हे लीफ दिसतात. दे डू नॉट हॅव द ब्रँचेस यांच्यामध्ये नाहीत. ओके, चला त्याच्यानंतर लीव्ज फॉर्म्स अ क्राऊन. आपण जर पाहिलं यांच्यामध्ये तर हे जे लीव्ज आहेत हे लीव्ज या ठिकाणी काय करतात? क्राऊन फॉर्म करतात. काय फॉर्म करतात इथं? क्राऊन. या ठिकाणी आपण पाहू शकतो क्राऊन म्हणजे मुखवटा, जो राजे महाराजे प्रिन्सेस क्राऊन असतो ना, हा. तर बघा हे अशा पद्धतीने इथं काय तयार केलं यांनी? क्राऊन. हे जे लीव्ज असतात
कोणतेही आपण जर जिम्नोस्पर्म्सचे एक्झाम्पल पाहिले तर प्रत्येकामध्ये यांचे जे लीव्ज असतात, द लीव्ज दे आर गोइंग टू फॉर्म अ क्राऊन लाईक स्ट्रक्चर. या पद्धतीचं इथं क्राऊन लाईक स्ट्रक्चर इथं तयार होत असतं. इट इज कॉल्ड एज द क्राऊन. ओके, क्राऊन लाईक स्ट्रक्चर इथं कोण तयार करत असतं बाळांनो, तर लीव्ज करत असतात, लीव्ज. ओके, त्याच्यानंतर आता यांच्याकडे जे मेल फिमेल आहेत स्पोरोफिल्स, आता यांच्याकडे जे काय मेल फिमेल असतात, मेल आणि फिमेल फ्लावर्स यांच्याकडे हे डिफरंट असतात ऑन द सेम प्लांट. एकाच प्लांटवरती आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स या ठिकाणी बघायला भेटतील. जसं की आता हा जो काय पार्ट दिसतो आपल्याला, हा फिमेल कोण आहे, फिमेल. हा कोणता कोण आहे, फिमेल कोण आहे, आणि हा जो आहे तो मेल आहे. हे दोन्हीही एकाच प्लांटवरती असतील बट दोन वेगवेगळे आहेत. जसं की आपण यांना फ्लावर्स म्हणू शकतो की फिमेल फ्लावर्स आणि मेल फ्लावर्स एकाच प्लांटवरती आहेत बट दे आर द डिफरंट. असं नाही की दोन्ही एकच आहेत, हे दोन्ही काय आहेत, वेगवेगळे आहेत, एकाच प्लांटवरती पण वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा ज्याच्यावरती खूप जास्ती प्रमाणात क्वेश्चन विचारला जात असतो की आता या ठिकाणी जे सीड्स आहेत, जिम्नोस्पर्म्स मध्ये जे काय सीड्स असतात, जिम्नोस्पर्म्स मधले जे सीड्स असतात, दे डू नॉट हॅव द नॅचरल कव्हरिंग. आता आपण जनरली जे काही सीड्स आपण पाहत असतो, जास्ती प्रमाणात आपण जे काही सीड्स पाहतो, हे सीड्स कशाच्या मध्ये असतात बाळांनो, कशाच्या मध्ये असतात, तर फ्रुट्सच्या आतमध्ये. आपण जे काही सीड्स बघतो, आंब्याची सीड कुठं कशाच्या आतमध्ये आहे, आंब्याच्या आतमध्ये आहे. ओके, जांब असेल, पेरू असेल, पेरूची बिया कुठं असतात, त्याच्या आतमध्ये असतात. टोमॅटो असेल, त्याच्या बिया कुठं असतात, त्याच्या आतमध्ये असतात. म्हणजे जनरली सीड्स आपल्याकडे जे आहेत, सीड्स आर प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. ओके, सीड्स कुठे येतात, इनसाइड द फ्रूट आहेत. पण मित्रांनो, या ठिकाणी जिम्नोस्पर्म जे असतात, जिम्नोस्पर्म्स मध्ये फ्रूट फॉर्मेशन नाही. देर इज नो फ्रूट फॉर्मेशन, देर इज नो फ्रूट. यांच्यामध्ये फ्रूट आहे का, नाही. आपल्याला यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं फ्रूट पाहायला भेटत नाही, फ्रूट नाही यांच्यामध्ये. त्यामुळे यांच्यामधल्या ज्या सीड्स आहेत, या सीड्सच्या वरती कसल्याही प्रकारची कव्हरिंग नाही. दे डू नॉट फॉर्म द फ्रूट, देअरफॉर दे डू नॉट हॅव द नॅचरल कव्हरिंग. यांच्या सीड्स डायरेक्टली ओपन असतात. जसे फ्रुट्स आपल्याला लटकलेले दिसतात त्या पद्धतीने यांच्या सीड्स लटकलेले असतील. यांचे फ्रुट्स आहेत का लटकलेले, नाही. यांच्यामध्ये फ्रूट आपल्याला पाहायला भेटेल का, नाही. यांच्यात डायरेक्टली आपल्याला सीड भेटणार. बरं, आता या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला जात असतो, किंवा हे असर्शन रिझन मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, किंवा जनरली देर इज नो फ्रूट फॉर्मेशन इन द जिम्नोस्पर्म्स. रिझन काय देऊ शकतो आपण याचं, तर रिझन असं देऊ शकतो की जिम्नोस्पर्म्स जे फ्लावर्स जे असतात यांच्यामध्ये काय नाही, यांच्यामध्ये ओव्हरी नाही. कारण जो काय फ्रूट तयार होत असतो, फ्रूट इज फॉर्म्ड फ्रॉम द ओव्हरी. ओव्हरीचा जो काय पार्ट आहे, देर इज नो ओव्हरी. फ्रूट का नाही, तर देर इज नो ओव्हरी. यांच्याकडे ओव्हरी नसते, ओव्हरी नाही म्हणून यांच्याकडे फ्रूट तयार होत नाही. डायरेक्टली ओव्ह्युल्स असतात आणि ओव्ह्युल्सचं रूपांतर सीड्स मध्ये तिथं होत असतं. ओव्हरी नसल्यामुळे ते ओपन असतात. दे आर नॉट एनक्लोज्ड विद इन द ओव्हरी. चला एक्झाम्पल्स काय काय पाहू शकतो आपण याचे, तर बघा, मोस्ट कॉमन सायकस पिक्सिया. पिक्सिया म्हणजे क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री पाहतो ना आपण, हा, दॅट इज द जिम्नोस्पर्म. थुजा, थुजाला दुसरं नाव असतं मोरपंखी. काय असतं याचं नाव, मोरपंखी. मोराचा जसा पंख असतो त्या पद्धतीची याची लीफचे स्ट्रक्चर असतं, म्हणून याला मोरपंखी म्हणतात. त्याच्यानंतर पायनस, देवदार. देवदार खूप नाव आपण ऐकत असतो, देवदार. ओके, तर जे की वूडसाठी फेमस असतं खास प्रमाणात. ओके, तर सायकस पिक्सिया म्हणजे क्रिसमस ट्री, थुजा म्हणजे मोरपंखी, पायनस जे की देवदार आहे. हे जे सर्व आहेत हे सर्व कोण आहेत मित्रांनो, जिम्नोस्पर्म्स आहेत. समजलं. नेक्स्ट आता आपण पाहूया लास्ट आपला डिव्हिजन, तो म्हणजे एंजिओस्पर्म्स. कोणता, एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज द फ्लावरिंग प्लांट्स. यांना काय म्हटलं जात असतं बाळांनो, फ्लावरिंग प्लांट्स. आता बघा, फ्लावरिंग प्लांट्स जे असतात की ज्यांच्यामध्ये फ्लावर आहे, आतापर्यंत आपण जे काही डिव्हिजन्स पाहिलेले ते किंगडम प्लांटीचे, तर या सर्व डिव्हिजन्समध्ये कुठेही आपण फ्लावर तयार झालं आहे असं आपण सांगितलेलं नाही, कारण तयार होत नाही. फ्लावर कुठे तयार होतं, फक्त आणि फक्त एंजिओस्पर्म्स मध्ये तयार. कुठे तयार होतं फ्लावर, फ्लावर इज प्रोड्यूस ओनली अँड ओनली इन द एंजिओस्पर्म्स. देअरफॉर द एंजिओस्पर्म्स आर कॉल्ड एज द फ्लावरिंग प्लांट्स. यांना आपण काय म्हणतो बाळांनो, फ्लावरिंग प्लांट्स आपण यांना इथं म्हणत असतो. बघा, दे हॅव द वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लीफ.
आहेच. फिनोरगॅम्स आहेत सर्वात ॲडव्हान्स आहे, सर्वात ॲडव्हान्स डिव्हिजन आहे. यांच्याकडे रूट, स्टेम, लीफ पूर्णपणे आहेत. त्यांच्याकडे वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम आहे, दॅट इज झायलम आणि फ्लोयम. झायलम कशासाठी असतं बाळांनो, परत एकदा सांगा, वॉटरसाठी असतं. फ्लोयम कशासाठी असतं, फ्लोयम फूडसाठी असतं. फूड कंडक्टिंग टिश्यू कोण आहे, फ्लोयम. वॉटर कंडक्टिंग टिश्यू कोण आहे, झायलम आहे. ओके, वॉटरचे कंडक्शन कुठून कुठे होतं याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो, MCQ विचारला जातो याच्यावरती. तर कुठून कुठे असतं, फ्रॉम रूट टू द शूट किंवा रूट टू द लीफ असं पण आपण म्हणू शकतो. आणि फूडचं जे काय ट्रान्सपोर्टेशन होत असतं हे कुठून कुठे होतं, त्याला आपण ट्रान्सलोकेशन ऑफ फूड म्हणत असतो. कुठून कुठे होत असतं, फ्रॉम लीफ टू द अदर पार्ट्स ऑफ द फूड, अदर पार्ट्स ऑफ अ प्लांट. ओके, फ्रॉम लीफ टू द अदर पार्ट्स ऑफ अ प्लांट. त्याच्यानंतर आता यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं काय आहे कॅरेक्टर, ते म्हणजे काय, दे आर हॅव्हिंग अ स्पेशलाइज स्ट्रक्चर फॉर द रिप्रोडक्शन, दॅट इज द फ्लावर. फ्लावर जे आहे, फ्लावर हे खास रिप्रोडक्शनसाठी तिथं बनवलेलं आहे. कोण, अँजिओस्पर्म्सने. त्याच्यानंतर यांच्याकडे जे सीड्स तयार आहेत, सीड्स तर ऑब्विसली आहेत कारण हे फिनोरगॅम्स आहेत. तर सीड्स कुठं प्रेझेंट आहेत, सीड्स आर प्रेझेंट इनसाइड द फ्रूट. फ्रूटच्या आतमध्ये सीड्स आहेत, ओपनली नाहीत. कारण यांच्याकडे जे फ्लावर आहे, फ्लावरच्या आतमध्ये कोण आहे बाळांनो, तर ओव्हरी आहे. आणि ओव्हरी असल्यामुळं या ठिकाणी काय तयार होत असतं, फ्रूट तयार होत असतं. काय तयार होत असतं, फ्रूट या ठिकाणी तयार होत असतं. आता पुढे काय झालेलं आहे, आता सीड्स असतील किंवा अँजिओस्पर्म्स जे आहेत, अँजिओस्पर्म्सचे पुढे आणखी परत 2 टाईप पडलेले आहेत. किती टाईप्स आहेत बाळांनो, 2 टाईप आहेत. त्याला आपण क्लास म्हणत असतो, देअर आर 2 क्लास. ओके, आणि ते 2 कोणते कोणते क्लास आहेत बाळांनो, तर एक असतो मोनोकॉट. कोणता असतो, मोनोकॉट. आणि दुसरा काय असतो, डायकॉट. ओके, चला तर आता आपण मोनोकॉट आणि डायकॉट काय असतात हे आपण पाहूया. ओके, चला नेक्स्ट. आता या ठिकाणी आपल्याकडे एक फिगर आहे, त्या फिगरवरती आपलं पूर्ण क्लिअर होऊन जाईल. तर बघा, सर्वात पहिल्यांदा मोनोकॉट म्हणजे काय आणि डायकॉट म्हणजे काय. मोनोकॉट, मोनो म्हणजे 1 किंवा सिंगल म्हणतो आपण याला, सिंगल. ओके, सिंगल. कॉट म्हणजे कॉटलेडॉन. कॉट म्हणजे काय, कॉटलेडॉन. कॉटलेडॉन हा जनरली सीडचा पार्ट असतो. कशाचा पार्ट असतो, सीडचा पार्ट असतो. ओके, आता हा जो काय इथं आहे, कोण आहे बाळांनो, इथं जे फिगर दिसत आहे आपल्याला, त्या फिगरमध्ये आपण पाहू शकतो हे मेजचं सीड आहे. कशाचं सीड आहे, मेज. ओके, मका. आता मेजचं सीड जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये याचे 2 इक्वल पार्ट्स पडतात का, पडतात 2 इक्वल पार्ट्स, नाही. गहू असेल, गहू, वीट असेल, वीटचे आपण 2 इक्वल पार्ट्स पाडू शकतो का, नाही पाडू शकत. त्याच्यानंतर राईस आहे, राईसचे 2 इक्वल पार्ट्स आपण पाडू शकतो का, नाही पाडू शकत. का, कारण त्यांच्यामध्ये एकच कॉटलेडॉन असतो आणि एक कॉटलेडॉन जर असेल तर त्यांचे 2 इक्वल पार्ट्स आपण त्या ठिकाणी पाडू शकत नाही. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, मोनोकॉट्स म्हणत असतो. काय म्हणत असतो त्यांना आपण, मोनोकॉट्स. मग अशा प्रकारच्या सीड्स ज्यांचे 2 इक्वल पार्ट्स नॅचरली, असे कट करून नाही, नॅचरली त्यांचे 2 इक्वल पार्ट जर पडत असतील तर ते डायकॉट असतात. ज्यांचे पडत नाहीत ते काय असणार तिथं, मोनोकॉट. जसं की आता इथं मेज आहे, त्याच पद्धतीने इथे आपण डायकॉट पाहिलं. डाय म्हणजे 2. आता बघा, आपण जर एक्झाम्पल घेतलं कशाचं, आपण एक्झाम्पल घेतलं शेंगदाणे. शेंगदाण्याचं सीड कव्हरिंग जर आपण काढलं, सीड कव्हरिंग काढलं, त्याला आपण चुरगळलं तर काय होतात, 2 इक्वल पार्ट्स होतात, एकदम बरोबर सेंटरमधून होतात. त्याच्यानंतर आपल्याकडे हरभऱ्याची डाळ असते. हरभऱ्याच्या डाळीला आपण नाईफ घेऊन, चाकू घेऊन असा कट करतो का सेंटरमधून, नाही. ऑटोमॅटिकली त्याचं सीड कव्हर काढलं की 2 इक्वल पार्ट्स होतात. तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, हे जे आहेत यांचे सर्वांचे 2 इक्वल पार्ट्स त्या ठिकाणी होत असतात. म्हणून यांना काय म्हणलं जात असतं, डायकॉट्स, डायकॉटलेडॉन. ओके, काय म्हणलं जातं यांना, डायकॉट्स. तर हे डायकॉट्स असतात. तर मग पहिला जो काय डिफरन्स आहे इथं आपल्या समोर, पहिला जो काय डिफरन्स आहे तो पहिला डिफरन्स कशाचा आहे, तर बघा यांच्यामध्ये मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटलेडॉन असतं. ओके, आणि याच्यामध्ये काय असतो, 2 कॉटलेडॉन. 2 कॉटलेडॉन्स आर प्रेझेंट, देअरफॉर दे आर कॉल्ड एज द डायकॉट. यांचे 2 इक्वल सेपरेट पार्ट्स तयार होतात, याचा 2 इक्वल सेपरेट पार्ट्स तयार होत नाही. त्याच्या नेक्स्ट आहे आपल्याकडे तो म्हणजे रूट्स आहेत, रूट्स. तर आता बघा, मोनोकॉटमध्ये कोणते रूट्स प्रेझेंट असतात, फायब्रस रूट प्रेझेंट असतात. फायब्रस रूट म्हणजे काय येतं, तर जे रूट्स या ठिकाणी स्टेम पासून तयार होत आहेत अशा पद्धतीचे रूट्स आहेत. मल्टिपल रूट्स असतात हे, या रूट्सला आपण फायब्रस रूट म्हणत असतो. ओके, आणि ते जर आपण डायकॉटमध्ये जर पाहिलं तर डायकॉटमध्ये टॅप रूट असतो.
डायकॉटमध्ये कोण असतो इथं? टॅपरूट असतो, टॅपरूट. आता टॅपरूट म्हणजे काय असतो? तर एक सिंगल रूट आहे, जसं आता आपण या ठिकाणी पाहू शकतो. हा सिंगल रूट असेल, याला नंतर सेकंडरी रूट, सॉरी प्रायमरी रूट, प्रायमरी रूटला सेकंडरी रूट असतील, सेकंडरीला टर्शरी असतील. अशा पद्धतीने ब्रँचिंग पॅटर्न आपल्याला यांच्यामध्ये पाहायला भेटतं. आणि हे जे टॅपरूट असतात, टॅपरूट गोज डीपली इनटू द सॉइल. सॉइलच्या आतमध्ये हे काय होतात? डीपली जातात, डीपली खूप खोलवरती जात असतात. फायब्रस रूट हे सुपरफिशियल असतात, वरच्या बाजूला असतात. ओके, तर या बेसिसवरती पण, रूटच्या बेसिसवरती पण आपण मोनोकॉट आणि डायकॉट ओळखू शकतो. ओके, चला नेक्स्ट आहे लीफ. आपण एखाद्या प्लांटच्या लीफला पाहून तो मोनोकॉट आहे का डायकॉट आहे हे सांगू शकतो का? यस. कसं सांगणार? तर बघा, ज्या लीफमध्ये पॅरलल वेनेशन असतं, काय असतं? पॅरलल वेनेशन असतं. वेनेशन म्हणजे काय हो? या ठिकाणी तुम्हाला हे वेन्स दिसतात. अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड वेनलेट्स इन द लीफ इज कॉल्ड ॲज द वेनेशन. मग आता या ठिकाणी आपल्याला पॅरलल दिसायला, पॅरलल वेनेशन कशा पद्धतीचं आहे? पॅरलल वेनेशन या ठिकाणी दिसत आहे. मग हे लीफ कोणतं झालं? मोनोकॉटचं लीफ झालं. कशाच झालं? मोनोकॉटचं. जसं आता आपण शुगर केनचं लीफ पाहतो, आपण शुगर केनचं लीफ अशा पद्धतीनं आपल्याला बघायला भेटतं. ओके, याच्यामध्ये जे वेन्स आहेत हे अशा पद्धतीने अरेंज आहेत, बरोबर आहे? अशा पद्धतीचे दिसतात आपल्याला. मेज असेल, शुगर केन असेल, ज्वार असेल, ओके, बाजरा असेल, हे यांच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे लीफ पाहायला भेटतात. आणि हे लीफ लांबके असतात. तर हे जे लीफ असतात यांच्यामधले पॅरलल वेनेशनमुळे आपण यांना ओळखू शकतो की हे कोण आहेत? मोनोकॉट आहेत. आणि तेच जर आपण याच्यामध्ये पाहिलं डायकॉटमध्ये, तर डायकॉटमध्ये रेटिक्युलेट वेनेशन असतं. रेटिक्युलेट वेनेशन ज्यामध्ये काय तयार झालेलं आहे, आपण अगोदरच रफ करत आहे. ओके, ज्यामध्ये काय तयार झालेलं आहे, इथे एक जाळीदार रचना, हे मेन वेन आहे. त्याच्यानंतर याला सेकंडरी, टर्शरी अशा पद्धतीची एक जाळी तयार केलेली, एक जाळीदार रचना या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत असते. त्याला आपण काय म्हणतो? रेटिक्युलेट वेनेशन म्हणत असतो. काय म्हणत असतो बाळांनो? रेटिक्युलेट वेनेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला एक जाळीदार रचना तिथं पाहायला भेटत असते. दॅट इज कॉल्ड एज द रेटिक्युलेट वेनेशन. जो पार्ट आपण कशामध्ये पाहत असतो? डायकॉट्समध्ये पाहत असतो. कशामध्ये बघायला भेटणार आपल्याला? डायकॉट. रेटिक्युलेट वेनेशन डायकॉट, पॅरलल वेनेशन कशामध्ये? मोनोकॉटमध्ये. त्याच्यानंतर लास्ट पार्ट आहे आपल्याकडे फ्लावर्सचा पार्ट. आपण पाहू शकतो जनरली मोनोकॉट्समध्ये जे फ्लावर्स असतात हे ट्रायमरस असतात. काय असतात? ट्रायमरस. म्हणजे जनरली यांच्याकडे 3 पार्ट्स असतात, 3 पेटल्स असल्यासारखे असतात. 3च्या पटीमध्ये हे पार्ट्स प्रेझेंट असतात. त्यांना आपण काय म्हणत असतो? ट्रायमरस लीफ. आणि हे कशाचं कॅरेक्टरिस्टिक आहे? मोनोकॉटचं. आणि तेच आपण डायकॉटमध्ये जर पाहिलं, एक तर डायकॉटमध्ये हे 4 पार्ट्स असतात, 4 पार्ट्स असतात किंवा 5 पार्ट्स असतात. त्याला आपण टेट्रामरस किंवा काय म्हणतो पुढे? पेंटामरस म्हणत असतो. काय म्हणत असतो? टेट्रामरस और पेंटामरस फ्लावर्स. पेंटामरस फ्लावर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असतात. तर ते काय झाले? या ठिकाणी इथं हे डायकॉटचा पार्ट आहे. डायकॉटमध्ये 4 पेटल्स किंवा 5 पेटल्स या रेंजमध्ये असतात. आणि जे मोनोकॉट असतात, मोनोकॉटमध्ये 3च्या रेंजमध्ये असतात. त्याच्यामुळे दीज आर द बेसिक डिफरन्सेस बिटवीन द मोनोकॉट अँड द डायकॉट. ओके, तर परत एकदा मी रिवाइज करतो. मोनोकॉटच्या अगोदर मोनोकॉटचे कॅरेक्टर्स काय आहेत? सीड हॅव्हिंग अ सिंगल कॉटलेडॉन, फायब्रस रूट्स प्रेझेंट असतात, लीफमध्ये पॅरलल वेनेशन आपल्याला पाहायला भेटतं. आणि फ्लावर्स कसे असतात? या ठिकाणी ट्रायमरस फ्लावर्स असतात. काय असतात? ट्रायमरस फ्लावर्स असतात. आणखी एक यांच्यामध्ये असतं स्टेम असतं. यांच्यामध्ये जनरली स्टेम हे हॉलो असतं. कसं असतं? हॉलो स्टेम असतं. त्याच्यानंतर डायकॉटमध्ये आपण पाहतो डायकॉटचे कॅरेक्टर्स काय काय आहेत? तर 2 कॉटलेडॉन आहेत यांच्याकडे, 2 कॉटलेडॉन आहेत. रूट कशा पद्धतीचे आहेत? टॅप रूट आहेत. वेनेशन कोणतं आहे? रेटिक्युलेट वेनेशन आहे. आणि फ्लावर कसं असतं? टेट्रामरस और द पेंटामरस. आणि यांच्यामधलं जे स्टेम असतं हे सॉलिड अँड उडी असतं. जसं जिम्नोस्पोर्म्समध्ये पाहिलं आपण, तसं डायकॉटचं स्टेम पण कसं असतं? एकदम उडी असतं. ओके, तर आता बघा इथपर्यंत आपला पूर्ण हा जो काय किंगडम प्लांटी और क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट किंगडम हा जो काय टॉपिक आहे 9th क्लासमधला, हा आपण होमी बाबा ॲज वेल ॲज द शाहू स्क्रीनिंग ह्या दोघांच्या बेसिसवरती पूर्ण टॉपिक घेतलेला आहे. आय होप तुम्हाला हा पूर्ण समजलेला असेल आणि याच्यावरचे MCQs तुम्हाला पूर्णपणे सोडवता येतील. ओके, चलो, थँक्यू.